आमच्या टुर्नामेंट मधला दुसरा सेमीफायनलचा सामना धोपटेवाडी वर्सेस आई गिरमादेवी क्रिकेट संघ आणि ते आपल्याला मैदानात दिसत आहेत. त्याला पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार. या ठिकाणी आपण आलात आणि पुन्हा एकदा तुमच्या धर्मातून ग्रामस्थांच्या सर्व निर्णयकरांच्या वतीने कोण टॉस जिंकला रे? मी तुमच्या मनापासून करतो. धन्यवाद. आणि आई गिरमादेवी क्रिकेट संघ टॉस जिंकलेला आहे, म्हणजे आमचा संघ टॉस जिंकलेला आहे. आणि आता काय डिसिजन आहे बघू. 5 बॉल फक्त. किती ओव्हर? 5-5 बॉलचे 2 ओव्हर. अच्छा, आता अंधार झाल्यामुळे 5-5 बॉलच्या 2 ओव्हर असे 10 बॉलची मॅच होणार आहे. आणि आमच्या टुर्नामेंटचा दुसरा सेमीफायनलचा सामना आणि आमचा संघ पोहोचलाय. अजून जास्त आनंद होतोय. ही पूर्ण सेमीफायनल तुम्हाला पाहायला भेटेल माझ्या चॅनलवर, तर बघूया. झालेला आहे. आणि चाललंय सलामीचे फलंदाज प्रमोद आणि सिद्धू. बघूया काय करतात. झालाय प्रमोद. नवीन फलंदाज सूरज हिटर. बघूया काय करतोय. बघा काय करतो सूरज. सूरजला काय चेंडू समजत नाहीये. आणि 2 सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. खरंच सुंदर गोलंदाजी परेशची. आणि अति टक्क्यावरची गोलंदाजी करतो. दोन्ही फलंदाजांना ढकलून ठेवलाय. आणि प्रेक्षक बघू शकता तुम्ही. बघा सूरज काय करतोय. आमच्या टुर्नामेंटचा येणाऱ्या फक्त काही चेंडूंचा 10 चेंडूंचा फक्त खेळ आहे सेमीफायनलचा. तर काय चेंडू सूरज आणि सुंदर फटका आणि पहिल्या षटक टाकतो परेश आणि 8. खरोखरच आणि 1 2 दुसऱ्या डावासाठी जायचं आहे. कारण 2 धावा सेवन करतात. कैसा नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी मैदान आणि आलेला आहे सलामी फलंदाज सचिन धोपटे आणि आणि आमचा पहिला बॉलर सिद्धांत पाष्टे. सेमीफायनलचा करार. पहिला चेंडू टाकतोय सचिनसाठी. सचिनचं एक वैशिष्ट्य, पहिल्या चेंडूवरती त्याने सगळ्या सामन्यांमध्ये षटकार मारलेला आहे. या सामन्यामध्ये बघूया या चेंडूवरती षटकार येतो का सचिनच्या बॅटमध्ये. प्रेक्षकांना पहिला चेंडू सिद्धू पाहिजे बघूया. आणि हा मात्र सुंदर चेंडू टाकला सिद्धूने. आणि हा जो बॅट्समन आहे सचिन धोपटे, त्याने आजच्या दिवसात जेवढे पण सामने खेळला, हा 3 सामने खेळला, तर 3 सामन्यामध्ये पहिल्या बॉलला षटकार मारले होते. आणि आता मात्र सिद्धूच्या पुढे तो काय मारू शकला नाही षटकार. अष्टपैलू असा खेळाडू आहे. आणि सचिनचा जर विचार केला, सचिन सुद्धा अनेक मैदाने गाजवलेला असा हा फलंदाज लोकसभा संघाकडून खेळताना दिसतोय. आणि कित्येक वेळा या खेळाडूला पाहिलं मॅच जीत पुण्याचा सिद्ध पाहिजे. तर चेंडू आणि चेंडू अनेक आपण बोलूया. आणि चेंडू जातो सीमा 4 धावा. सचिनने षटकार नाही मारला तरी सचिन आपल्या मागचा असा फलंदाज आहे
आणि मुलगा सिद्धी काय करतोय सामना करतो सचिन. हा क्रमांक कसा फलंदाज सचिन काय करणार पुढच्या चेंडूवरती उत्सुकता प्रेक्षकांना फटकेबाजीची आवश्यकता सिद्धीचा असते बघा काय करतोय आणि सुंदर चेंडू पटकावला चेंडू जातो सचिन धोपटे बाद मॅच पण वाटलं. आणि फलंदाज बाद होतो मोठा धक्का बसतो लगेच मैदानात येतो फलंदाज. विशाल पोपटे नवीन डॉक्टर मैदानात येतो आणि पहिल्या वर्षाच्या सिद्धीला 8 वाजता तिकडे धावसंख्या होती 4. बघूया तीन चेंडूचा खेळ झालाय 2 चेंडूचा अजून खेळ बाकी या षटकाची सिद्धीच्या. बघूया काय होतंय सिद्धू काय करतोय सुंदर चेंडू आणि हा एक धाव मिळतो धावसंख्येची 5. धावसंख्येची 5 धावसंख्या 5. पुन्हा एकदा सिद्धू शेवटचा चेंडू टाकतोय सामना करतो विशाल. कॅच विशाल बाद कॅच झेल बाद विशाल. अशी पैसे जिंकण्यासाठी आणि आपले तुम्ही 5 चेंडू आणि 12 धावा असं काहीचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. निर्णायक षटक घेऊन येतोय राज. सामना करेल तो विशाल परेश राज पाचटे परेशसाठी. बघूया काय होत आहे जिंकण्यासाठी 17 धावांचं आव्हान दिलंय आणि तडकावला चेंडू. बघूया त्या ठिकाणी खेळ घेतलाय आणि सचिन जोशीने त्या ठिकाणी सुंदर खेळ टिपलाय. संकेत 17 धावांचं आव्हान. पुन्हा एकदा राज पाचटे तडकावला चेंडू आणि याच डिक्लार किती त्या 2 धावा 3 चेंडू 10 धावा 3 चेंडू 10 धावा 3 चेंडू 10 धावा. सुंदर असा 2 चेंडू 10 धावा. राज पाचटे पुन्हा एकदा संकेतसाठी. मला काय होतंय मोठा फटका मारण्याची आवश्यकता संकेतला. बघूया संकेतच्या बॅट मध्ये मोठा फटका होतोय का. थोडा सामन्याला उशीरच झालाय परंतु अजूनही सामन्याचा फरार आपण पाहतोय आणि चेंडू जातो एका धावेसाठी आणि 1 धाव मिळतो. काय संख्या येत होती 8. 2 चेंडू आणि 9 धावा 2 चेंडू 9 धावा. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता संकेतला. बघूया काय करतोय संकेत. सिद्ध राज काष्टे. बघूया संकेतसाठी काय करतोय संकेत. सुंदर फटका मारायचा होता परंतु आणि हा चेंडू 1 धाव मिळतो. धावसंख्या होतो तर हा सामना गिरणारी मैदानात कोणी यायचं नाही अजिबात. लगेचच फायनल चालू होणार आहे. मैदानात कोणी यायचं नाही. 1 चेंडू 8 धावा. बघूया राज काष्टे. बघूया
आणि क्रिकेट संघ फायनल मध्ये प्रवेश.